नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या रिंगणामध्ये विदर्भवादी संघटनासुद्धा उतरण्यासाठी सज्ज झालेल्या आहे। विदर्भवादी संघटना विदर्भाचा मुद्दा घेऊन समोर जाताना दिसते आहे आणि त्यामध्ये नेमका कशा प्रकारे ते मतदारांपर्यंत जाणार आहे, त्यांच्यासोबत कोण असणार आहे, कोणासोबत युती करणार आहे, विदर्भवाद्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। विदर्भ राज्य पार्टीचे अध्यक्ष अरुण केदारजी आपल्यासोबत आहे। केदार साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही निवडणुकांना सामोरं जाता आहे आणि काय तुमचा अजेंडा आहे? आतापर्यंत आम्ही आंदोलनं केली आणि आंदोलनात चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला। आता याच्यानंतर आम्ही आंदोलनानंतर बॅलेट पेपरही मजबूत झालं पाहिजे म्हणून यावेळेस आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्या ह्या लढणार आहोत, जिल्हा परिषद लढणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्याही निवडणुका लढणार आहोत। आणि यामध्ये समविचारी पक्ष आमच्या सोबत राहतील, जसे खोब्रागडे RPI खोब्रागडेचा पक्ष आहे, त्यांनी म्हटलं की आपण मिळून लढू आणि असे 2-4 असे छोटे छोटे ग्रुप्स आहे। फक्त आमचा BJPशी संबंध राहणार नाही, कारण की सत्ताधारी पक्षांनी विदर्भ टाळला, त्यामुळे त्यांना सोडून सगळ्याशी आम्ही युती करू शकतो। वेळ पडली तर आम्ही काँग्रेसला जरी म्हटलं की बा आम्ही विदर्भाच्या बाजूनी राहू तर आम्ही त्यांच्यासोबतही राहू। किती ठिकाणी तुम्ही लढण्याचं निश्चित केलेलं आहे विदर्भाच्या? जवळपास आमचे 7 तालुके झालेले आहे। 7 तालुक्यात काही ठिकाणी आम्ही अध्यक्षाची सीट सोडली, कुठे आम्हाला उपाध्यक्षाची मिळाली, कुठे मेंबर्स लढतील आमचे। आणि कळमेश्वर वगैरे हे जे काही जागा आहेत, काटोल, नरखेड, मोहाड ह्या अशा जागांमध्ये आमचे लोक लढतील, काही रामटेक तालुक्यात लढतील आणि त्याप्रमाणे तशी योजना आमची चालू आहे। आम्ही जनतेला एकच म्हणून राहिलो, तुम हमें वोट दो, हम तुम्हें विदर्भ राज देंगे। आम्ही एवढे मोठे तर नाही आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस एवढे, म्हणून आम्ही रक्त नाही मागत, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी आपल्याला भेटलेली आहे। फक्त आम्ही ही लढत चांगल्या प्रकारे लढणाऱ्या लोकांनी आमचे आंदोलनही पाहिलेले आहे। कुठला मुद्दा घेऊन तुम्ही समोर जाणार आहे जनतेच्या, की विदर्भाचा मुद्दाच असेल की आणखी कुठला मुद्दा? विदर्भाचा हा मुद्दा तर आमच्या मुख्य एजेंड्यावर आहे, परंतु हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे आम्हाला स्थानिक मुद्दे घेऊन ह्या निवडणुका लढायच्या। त्याच्यात शेतकरी हा मुद्दा स्थानिक लेवलवरही येतात, कारण शेतकऱ्याच्या आजच्या घडीला अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचसोबत युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, हे स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही हा मुद्दाही घेणार आहोत। आणि बाकी जे मुद्दे आहे, जसं मलवाहिनीचा मुद्दा आहे, स्वच्छ पाण्याचा मुद्दा आहे, चांगल्या एज्युकेशनाचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ह्यावेळेस लढणार आहोत। जागा किती असतील, म्हणजे तुमचे किती जागा ठरवल्या आहेत? आतापर्यंत आम्ही 7 तालुक्यात जवळजवळ आम्ही 40च्या जवळजवळ आम्ही जागा मिळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि म्हणजे पूर्ण विदर्भात आणि त्याच्यात नागपूर जिल्ह्यातल्या 7 तालुक्यात आम्ही लढणार आहोत। तर 7 तालुक्यात जवळ एक 20 सीटा तिकडे निघणार आहे। नक्कीच विदर्भवाद्यांनी सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची सुद्धा त्यांची जे आहे ते त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। कारण फक्त रस्त्यावर आंदोलन करून विदर्भ मिळणार नाही, तर निवडणुकीत सुद्धा लढावं लागेल, या भूमिकेत आता विदर्भवादी आल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।